हॅलो, नमस्कार. मी मोनाली साळुंके. या न्यू ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही जातोय माझ्या मावस दीराच्या मेहंदीला. तर मध्ये बसल्यात त्या माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत आणि बाजूला बसल्यात त्या माझ्या सासूबाई आहेत. तर आम्ही मावस दीराच्या मेहंदीला जातोय. आम्ही ते सगळे रस प्यायला थांबलो होतो. तितक्यात तिथे दुसऱ्या नणंदबाई आल्या. हे आहे नवरदेवाचं घर. तर आम्ही जातोय आतमध्ये. गेल्यानंतर थोडं थांबलो, तिथे बसलो, चहा वगैरे घेतले. त्याच्यानंतर आम्ही मेहंदीसाठी डेकोरेशन करायला घेतलं. तर ह्या माझ्या भाची पण आहेत आणि बाकी त्यांच्या त्या आत्याच्या मुलींच्या फ्रेंड पण होत्या मदतीला. बाकी त्यांनी पण डेकोरेशन करू लागले. तर हे असं डेकोरेशन झालं होतं. माझ्या नणंदबाई पण बसलेल्या होत्या डेकोरेशनसाठी. हाय हाय, खिचडी बनती. पाणी गरम करायला ठेवलं होतं मावशीने खाली. नाही चमचा घ्या. झाले ती उकळी येऊन गेली. हलवून घ्या. रोज भैया दर्शन इकडचा हात इकडे करणं पडेल. आता मीठ जास्त झालं, रोज देऊन देतो मिरची जास्त झालं. मेन कारागीर उभा राहतो, काहीच करत नाही. मी काय म्हणतो, रोज तर दे मग. याच्यावर ठेवा ना. गरम पाणी खालीची वायर आहे ना, जॉईंट मारून द्या ना खाली. नाही तू खाली पाईप ठेवा तुम्ही. भैया बघ, खिचड़ी कम पड़ रही है, यही बोल रहे हैं, वो अच्छा बोली नहीं रहे. सोड का. मी एकदा वाढ लगे बसायला रेडी. गेल्यानंतर समर्थचे पप्पा आणि माझा भाचा या दोघांनी मिळून खिचडी बनवली. आणि नंतर असं झालं की माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली होती. मग त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो, मग घरी आलो. आजचा ब्लॉग मी इथं संपवते. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.